कुपवाड शहर संघर्ष समिती पदाधिकारी निवडीच्या बैठकीत आज संध्याकाळी खेंदोळ उठणार। कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकारी बदलावरून चांगलेच राजकारण पेटले असून समितीच्या उभी फूट पाडल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे। सध्याच्या विद्यमान संचालक मंडळ आपली जागा सोडायला तयार नाही, परंतु गेल्या 6 वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या या संघर्ष समितीच्या पदाधिकारीमध्ये बदल करण्यात यावा अशी तमाम कुपवाडकरांची भावना आहे। कारण संघर्ष समितीमध्ये पदावर असलेल्या अनेक जणांनी आता सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून काम करण्यास सुरू केले आहे। त्यामुळे कुपवाड शहर समिती विरोधकांची भूमिका बजावणार कुणीही राहिला नाही। त्यामुळे कुपवाड शहरातील पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य, दिवाबत्ती व अन्य सुविधांमध्ये नागरिकांना झगडावे लागत आहे। परंतु त्यांचे नेतृत्व करणारे आता सत्तेत जाऊन बसल्याने जनतेने कोणाकडे पाहायचे असाच काहीतरी प्रश्न निर्माण झाला आहे। कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकारी बदल्याच्या आजच्या बैठकीत अनेक जण इच्छुक असणार हे मात्र निश्चित। यामध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष धोत्रे, प्राध्यापक अशोक रासकर, अख्तर हुसेन मुजावर, गोरख भनकडे, विजय खोत, बिरू आस्की, प्रवीण कोकरे, अरुण तात्या रुपनर आदींची नावे चर्चेत आहेत। कुपवाड शहरातील राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक शेठजी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कुपवाड शहर संघर्ष समितीने नव्याने मोठ बांधण्याची तयारी सुरू झाली आहे। त्याचबरोबर उपमहापौर गजानन मगदूम हेही या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत। परंतु कुपवाड शहरातील काही उचापतीखोर लोकांच्यामुळे संघर्ष समितीमध्ये फूट पाडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। आपण काही करायचे नाही आणि दुसऱ्यालाही काही करू द्यायचे नाही अशी वृत्ती असणाऱ्या काही तथाकथित लोकांनी संघर्ष समितीच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना फूल घालून तुम्ही पद सोडू नका अशा बतावण्या करून समितीमध्ये फूट पाडण्याचा उद्योग सुरू केला आहे। खरंच जर कुपवाडच्या हिताची खरोखर जाणीव असेल तर संघर्ष समितीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे। ही एक सरळ साधी भावना कुपवाडकरांच्या मनात आहे।